तीनही जुळे भाऊ आहेत. म्हणजे जुळे म्हणजे पिंगळे भाऊ. असं का तर हे तीनही भाऊ पूर्व पश्चिम पसरले. महाबळेश्वर वरती पाणी अडवण्यात आलं म्हणून ब्रिटिशांनी त्याच्यावर वस्ती केली. या तीनही पठारांवरती देवस्थान आहे, म्हणजे महादेवाचं ठिकाण आहे. श्रावण महिना चालू आहे, त्यांच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण. या पठाराचं वैशिष्ट्य अजून एक सगळ्यात महत्वाचं की ह्या पठाराची फुलं तुम्हाला पाहायला मिळतील की इतर कुठल्याही पठारावर या टाईपची फुलं पाहायला मिळतील. जरी ती पाहायला मिळाली तरी इतक्या विस्तृत प्रमाणावर ती पाहायला मिळणार. ही नॅचरल फुलं आहे. ही फुलं MSL म्हणजे मीन सी लेवल पासून 1200 ते 1300 मीटर या उंचीवरच फुलतात. ही जेव्हा फुलं फुलतात तेव्हा त्यांचा डॉमिनन्स पण आहे. डॉमिनन्स म्हणजे ते दुसऱ्याला वर उडू देते. या फुलांची फार मोठ्या प्रमाणात गणपतीमध्ये तोड होते. तो आता इथे चर्चेचा भाग नाही, पण याची जी ब्युटी आहे ती अतिशय अद्भुत अशी आहे. ही फुलं जेव्हा तुम्ही रायरेश्वर पूर्व बाजूने येता, शिडीच्या वाटेने जेव्हा तुम्ही वर येता तेव्हा ती इतकी विस्तृत प्रमाणात तुम्हाला दिसत घेऊन जाते. या पठारांचं अजून एक वैशिष्ट्य असं की ही तीनही पठारं पूर्व पश्चिम पसरलेली आहेत. सगळ्यात मोठा भाऊ महाबळेश्वर आहे, सगळ्यात छोटा त्याच्यापेक्षा छोटा कोळेश्वर, जो अनेकांना त्यांनी नाव ऐकलं नसेल, आणि तिसरा आहे रायरेश्वर, त्याचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. या तीनही पठारांमध्ये साधारण 2-2 रेडियल डिस्टन्सनी जर पाहिलं तर साधारण 3 किलोमीटरचं रेडियल डिस्टन्स, आणि पश्चिमेच्या साईडला ती एकत्र जोडलेली आहे. कोळेश्वरची मालकी ही बऱ्यापैकी गव्हर्नमेंटची आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे, आणि कोळेश्वरवरती वस्ती नाही. कोळेश्वरचं मंदिराचा पण जीर्णोद्धार झालेला नाही. ते छोटं मंदिर आहे, महादेवाचं प्राचीन मंदिर. रायरेश्वरावरचं सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे, मी काही रिपीट करणार नाही, पण ते आपलं हिंदू धर्मियांचे कुलदैवत आहे. स्वराज्याची शपथ शिवरायांनी तिथे घेतली. अतिशय पावन अशी भूमी आहे. ह्या भूमीला आपण नमन करत आहोत, वंदन करत आहोत. या भूमीचा आपण आदर करणार आहोत. तर आदर करायचं म्हणजे काय करायचं तर इथे कुठलाही विध्वंस आपण करायचं नाही, प्लास्टिक टाकायचं नाही किंवा कचरा करायचा नाही, घाण करायचं नाही.